करायचे पुण्य काय दिसतो चांगलं काम प्रचंड म्हणजे तुझे वडील कधी एवढं रेकॉर्ड तू मोडलं तेच तर नेहमी बघायचो तिथं राजकारणामध्ये अत्यंत धक्कादायक आणि प्रेरणादायी घटना आज घडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि प्रचंड अस्वस्थता मनामध्ये निर्माण झाली. कारण अनिल भाऊंच्या पश्चात खूप वडिलकीच्या नात्यानं त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. एक कामाचा माणूस आणि अगदी परखड कठोर पण तेवढंच मनाला निर्मळ असणारे आणि स्पष्ट बोलणारे अजितदादा आज आपल्यातून निघून गेले. महाराष्ट्राला खूप मोठा धक्का आणि राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या खूप मोठी पोकळी अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झाली. ते दुःख वास्तविक पाहता कार्यकर्त्यांना पचवण्यासारखं नाहीये. दादा जरी वेगळ्या पक्षात असले तरी सुद्धा इतकं प्रचंड कामाची क्षमता त्यांच्यामध्ये होती. कोणत्या पक्षाचा आमदार समोर आलाय त्याच्यापेक्षा त्या आमदाराचं काम जर योग्य असेल तर ते करून देण्याची धमक अजितदादांच्या मध्ये प्रचंड ताकदीने काम करायचे, स्वतः पाठपुरावा करायचे. अगदी 7 दिवसापूर्वी राष्ट्रवादी बरोबर युती व्हावी म्हणून मला दादांचा फोन आला होता की काहीही करा आणि एकत्र येऊन तुम्ही निवडणूक लढा आणि अण्णा तुम्ही एकत्र आहे म्हणून मला दादांनी स्वतः फोन केला होता. दादांचं जाणं हे न पटण्यासारखं आहे. हे दुःख कधीही भरून न येण्यासारखं दुःख आज आपल्या सगळ्यांच्या समोर आले. ईश्वरचंदी मी एवढीच प्रार्थना करतो की ही दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी. संपूर्ण महाराष्ट्रावरती जे शोककळा पसरले आणि ते शोककळा कधीही आता ते अजितदादांचं जाणं हे कधीच मनातून निघून जाणार नाही. मी संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं, संपूर्ण खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाच्या वतीनं कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.